थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या सगळ्यांच्या घरी एक सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ केला जातो तो म्हणजे डिंकाचे लाडू. डिंकाचे फायदे तुम्हा सर्वांना माहिती आहेच. डिंक ही ऊर्जा देण्याचं काम करतं, ऊब ठेवण्याचं काम म्हणजे शरीर उबदार ठेवण्याचं काम करतं. कारण थंडीमध्ये, हिवाळ्यामध्ये थंडगार आपलं शरीर सुद्धा थंडगार होतं आणि त्या थंडीमध्ये हे ऊब देण्याचं काम करतं. त्यानंतर रोगप्रतिकारशक्ती वाढवते. यासारखे अजून भरपूर फायदे आपल्याला डिंकामुळे मिळतात. फक्त डिंकच नाही तर या डिंकाच्या लाडूमध्ये आपण भरपूर ड्रायफ्रुट्स पण वापरतो. तर हे डिंकाचे ड्रायफ्रुट्सचे लाडू आज आपण करणार आहोत. ड्रायफ्रुट्स पण आपल्याला आपलं शरीर उबदार ठेवण्यासाठी मदत करतं. म्हणूनच थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी-सकाळी हा एक लाडू खाल्ला तरी दिवसभर आपल्याला एनर्जी देण्याचं हे काम करतं. आणि हा लाडू फक्त लहान मुलांनीच नाही तर वयोवृद्धापर्यंत सगळेजण खाऊ शकतात. इतकंच नाही तर डिलिव्हरी नंतर पण तुम्ही हे खाऊ शकता. म्हणजे नवीन आई जर तुम्ही झाला असाल तरीही हा एक लाडू जर सकाळी खाल्ला तर दिवसभरचा अशक्तपणा कमी होतो. शिवाय दूध वाढीमध्ये पण याचा खूप फायदा होतो. चला तर अशा पौष्टिक डिंकाच्या लाडूची रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बा सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची अगदी साधी सोपी तरीही मस्त अशी रेसिपी सुरू करूया. ही रेसिपी करताना जसं मी सुरुवातीला सांगितलं की कुठलंही प्रमाण नाहीये, तरीही तुम्हाला जसं वाटत असेल तसं थोडं-थोडं ह्या सगळ्या वस्तू घ्यायच्या आहे. तर सगळ्यात आधी आपण मेथी घालणार आहोत. आता जरी डिंकाचे लाडू म्हटले तर या डिंकाच्या लाडूमध्ये जर मेथी घातला तर मेथी तर आपल्याला शरीराला ऊब देण्याचं काम करतं आणि सोबतच हाडं मजबूतीवरती पण हे खूप काम करतं. थंडीच्या दिवसांमध्ये बऱ्याच जणांना वातीचा वगैरे त्रास होतो किंवा जॉइंट पेन होतात. अशा वेळेस हे मेथीचं पावडर किंवा मेथीचे हे जे लाडू खाणं आहे ना खूप महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी मी इथे अर्धा कप मेथी घेतली. मेजरिंग कप जे आहे त्याच्यापैकीच मी अर्धा कप घेतलेला आहे. तुम्ही घरातली कुठलीही वाटी घेऊ शकता आणि त्या प्रमाणामध्ये सगळे हे जिन्नस काढून घेऊ शकता. तर आपल्या घरातली जी वाटी असते त्या प्रमाणामध्ये मी इथे सांगते म्हणजे तुम्हाला करायला सोपं जाईल. तर अर्धी वाटी आपण इथे मेथी घेतली. ही जी मेथी आहे ती सुकीच आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे. खूप भाजायची नाही, फक्त 1-2 मिनिटं थोडीशी गरम होतपर्यंत भाजायची. म्हणजे जेव्हा आपण याला बारीक करू तर ही छान बारीक पावडर झाली पाहिजे. जर मेथी जास्त भाजली गेली तर त्याचा कडवटपणा लागू शकतो. आणि खरं सांगते तुम्हाला या लाडूमध्ये अजिबात आपल्याला कडवटपणा लागणार नाही. त्यासाठी एक स्टेप आपल्याला एक्स्ट्रा करायची आहे. ती कुठली? तर तेच आपण बघत आहोत. तर मेथी मी छान भाजून घेतली, थंड झाली आणि याला मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं. जितकं शक्य असेल तितकं बारीक करून घ्यायचं, बारीक पावडर तयार करून घ्यायची. आता ही बारीक पावडर जी झालेली आहे, याला आपल्याला दुधामध्ये भिजवायचं आहे. तर मी इथे अर्धी वाटी किंवा अर्धा कप हे मेथीचे दाणे घेतलेले होते. त्यासाठी 1.5 कप इतकं दूध घ्यायचं आणि या दुधामध्ये ही मेथी भिजत घालायची. कमीत कमी 4-5 तास आणि जास्तीत जास्त 24 तास किंवा 1 दिवसापर्यंत ही मेथी या दुधामध्ये भिजवून घ्यायची आहे. आणि दूध जे आहे ते कोमट असावं. तर हे बघा, ही जी पावडर आहे ती पूर्ण दुधामध्ये छान मिक्स झाली आहे. आता याला आपण 24 तास किंवा पूर्ण 1 दिवसभर बाजूला ठेवू. तर आजचा आहे दुसरा दिवस आणि तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी या मेथीने संपूर्ण दूध छान पिऊन घेतलेलं आहे, शोषून घेतलेलं आहे आणि ही छान फुललेली आहे. तर ही मेथी या दुधामध्ये चांगली फुलली जाते. आणि आता आपण यामध्ये दूध घातलं ना त्यामुळे या मेथीचा कडवटपणा बऱ्यापैकी कमी होतो. जर तुम्ही मेथी फक्त भाजून बारीक करून तुम्ही या लाडूमध्ये घालाल तर हे जे लाडू आहे तुमचे कडू होतील. इथे जी आपण ही स्टेप केलेली आहे, दुधामध्ये ही भिजवून घेतलेली आहे मेथी, तर या पद्धतीने करा. हे आपले मेथीचे डिंकाचे लाडू अजिबात कडू होत नाही. आता हे जे लाडू आहे हे मी माझ्या मुलाला पण दिलेले आहे, आयुषला दिले आहे. आयुषने खाल्ले आहे, पण त्याला अजिबात कळलं नाही यामध्ये मेथी आहे म्हणून. कारण तसा कडवटपणा लागलाच नाही. तर आता इथे हे जे आपण मेथी छान फुललेली आहे, आता याला आपल्याला भाजून घ्यायचंय. त्यासाठी मी पाव कप इतकं तूप घेतलं. पहिले 2-3 टेबलस्पून इतकं तूप घेतलं आणि या तुपामध्ये आता ही जी मेथी आहे, भिजवलेली मेथी ही भाजून घेऊ. तर आपल्याला 5 मिनिटं कमी गॅसवर छान अशी भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता भाजता-भाजता ही जी मेथी आहे ती छान अशी मोकळी झालेली आहे आणि रंग पण याचा बदललेला आहे. तर इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचं. आता हे भाजून झालेलं आहे. आता आपण काढून घेऊ.
तर मी एका अशा मोठ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे, म्हणजे सगळे भाजून झालेले जिन्नस मी यामध्येच काढून घेईल आणि नंतर आपल्याला लाडू वळायला किंवा हे मिक्स करायला पण इझी जाईल. तर आता हे आपण थंड होऊ देऊ किंवा बाजूला ठेवू आणि इथे मी काही बिया घेतलेल्या आहे. तर आता ड्रायफ्रुट्सच्या लाडूमध्ये फक्त काजू, बदाम हे तर आपण घालतोच, पण ह्या बिया पण तुम्ही घालू शकता, ज्यामुळे आपल्या शरीरातील विटॅमिन्सची कमतरता पण कमी होईल. ज्यामध्ये मी मगज बी घेतलेले आहे, सूर्यफुलाच्या बिया, तीळ, त्यानंतर जवस, अळशी, अळीव हे सगळं मी इथे घेतलेलं आहे. तीळ दोन्ही प्रकारचे घेतले आहे, काळे आणि पांढरे. तुम्हाला आवडत असलेल्या किंवा तुमच्या घरात असलेल्या कुठल्याही बिया तुम्ही यामध्ये घालू शकता आणि आता याला थोडंसं तूप घालून भाजून घ्यायचं आहे. तर जसा तिळचा आवाज येतो ना चटचट, तसा हे त्याचा यांचा पण आवाज चटचट येतपर्यंत या तुपामध्ये याला छान भाजून घ्यायचं. 5 मिनिटं लागतात. कमी गॅसवर 5 मिनिटं हे भाजून घेऊ. गॅस लो टू मीडियम ठेवायचा. एकदमच कमी गॅसवरती भाजायला गेलं तर भरपूर वेळ लागू शकतो. लो टू मीडियम गॅसवरती हे सगळे जिन्नस जे मी इथे दाखवणार आहे ते भाजून घ्यायचे आहे. हे सगळे बिया मी एकत्रच भाजलेल्या आहेत. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ज्या थोड्या मोठ्या बिया आहेत त्या आधी भाजून घेऊ शकता आणि ज्या बारीक आहेत जसं तीळ आणि जवस वगैरे, सॉरी, अळीव वगैरे, ते तुम्ही वेगळं भाजून घेऊ शकता. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. मी थोडं थंड करून घेतलं आणि मिक्सरमध्ये बारीक करताना आपल्याला यामध्ये मखाना सुद्धा बारीक करायचा, तर मी मखाना पण इथे भाजून घेतला. मी इथे 1.5 कप इतका मखाना घेतलेला आहे. जसं मी इथे सांगितलं की यांचं मी प्रमाण मोजून वगैरे काही घेतलं नाही. ज्या बिया आहेत त्या मी सगळ्या 3-3 टेबलस्पून इतक्या घेतल्या होत्या आणि मखाने मी 1.5 कप घेतले. ते मखाने पण छान थंड होतपर्यंत मी इथे खोबरं किस घेतलेला आहे. तर खोबरं किस इथे मी 1/2 किलो घेतलाय. तर 1/2 किलोच्या आपल्या ज्या वाट्या मिळतात ना खोबऱ्याच्या, त्या मी किसून घेतल्या आणि या पद्धतीने आता याला पण भाजून घेऊ. आणि जे आपले मखाने झाले होते थंड, ते पण मिक्सरमध्ये टाकू आणि बाकीच्या बियांसोबत आणि हे मखाने पण बारीक करून घेऊ. तर हे बघा, अशी पावडर झाली पाहिजे. खूप बारीक पावडर करू नका. मी जशी इथे दाखवत आहे ना त्या पद्धतीने करा, किंवा तुम्हाला जर बारीक आवडत असेल तर बारीक केली तरीही चालेल. तर हे बघा, या पद्धतीने करून घेतलं आणि हे पण यामध्ये काढून घेऊ. आता इथे खोबरं पण आपलं भाजून झालेलं आहे, ते पण मी यामध्येच काढून घेते आणि हे पण थंड होऊ देऊ. सगळे हे जिन्नस जे आहे ते खूप थंडगार करायचे नाही, कारण आपल्याला लाडू वळायचे आहे आणि लाडू वळण्यासाठी जे काही आपलं जे मिश्रण आहे हे थोडंसं गरम कोमटच असायला पाहिजे. तर हे बघा, खोबरं काढून घेतलं. आता याच कढईमध्ये आपल्याला खारीक पावडर भाजून घ्यायची आहे. तर मी खारीक पावडर तयारच विकत आणलेली आहे बाजारातून. अर्धा किलो इथे मी खारीक पावडर घेतली आणि ही पण भाजून घेऊ. सुरुवातीला 1-2 मिनिटं मी अशीच भाजून घेतली आणि त्यानंतर 2 ते 3 टेबलस्पून तूप घालून हे भाजून घ्यायचं आहे. काही पदार्थांना तूप घालून भाजायचं, काही पदार्थांना तूप न घालता भाजलं तरीही चालेल. जसं मी आता ज्या बिया भाजल्या ना, तर त्यामध्ये मी तूप घातलं, पण जर नाही घातलं, नुसत्याच भाजून घेतल्या असत्या तरीही चाललं असतं. तर आता मी यामध्ये 2 टेबलस्पून तूप घालून ही खारीक पावडर छान अशी भाजून घेते. तर 5 मिनिटं कमी गॅसवर भाजून घ्यायची आहे. जर थोडासा गॅस मीडियम ठेवायचा असेल तर कंटिन्यू याला हलवत ही पावडर भाजून घेऊ. ही पावडर भाजून झाली. आता आपण इथे ड्रायफ्रुट्स बारीक करून घेऊ. तर यामध्ये मी सगळे पाऊण कप किंवा आपल्या घरातली जी छोटी वाटी असते ना वरणाची, त्याने 1-1 कप सगळे हे ड्रायफ्रुट्स किंवा हे सुकामेवा घेतलेला आहे. तर इथे मी सुरुवातीला बदाम आणि अक्रोड बारीक करून घेतली. ही पण भाजून घेऊ. आता ही जी आपण खारक पावडर भाजायला ठेवली होती ना, ती भाजून झाली आणि तेवढ्या वेळामध्ये मी बदाम बारीक करून घेतलं होतं. तर जी भाजून झालेली आहे खारीक पावडर, ती मी या पातेल्यामध्ये काढून घेतली, मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि जी आपण बदाम आणि अक्रोडची पावडर तयार करून घेतली होती ती आता भाजून घेऊ. आता हे जे जिन्नस आहे किंवा हे जे ड्रायफ्रुट्स आहे, तुम्ही सुरुवातीला तळून नंतर पण बारीक करून घेऊ शकता. मी इथे सुरुवातीला पावडर तयार करते त्याची आणि त्यानंतर याला भाजते, म्हणजे ती व्यवस्थित भाजली पण जाते आणि हे जे लाडू आहे ते जास्त दिवस टिकतात. तर इथे थोडेसे मोठे चंक्स होते बदामाचे, ते मी काढून घेतले आणि आता काजू आणि पिस्ता हे पण बारीक करून घेऊ. खूप बारीक करायचं नाही, पण खूप जाडही ठेवायचं नाही, म्हणजे लाडू आपले व्यवस्थित वळता आले पाहिजे इतपत हे बारीक करायचं आहे. तर आता मी हे दोन्हीही छान भाजून घेतलं. सुरुवातीला आपण बदामची पावडर भाजून घेतली, आता काजू आणि पिस्त्याची पावडर पण याच पद्धतीने भाजून घेऊ. भाजण्यासाठीचा जो वेळ आहे तो फक्त 3 ते 4 मिनिटं ठेवायचा ड्रायफ्रूटसाठी,
कमी गॅसवर 3 मिनिटं भाजून घ्यायचं. थोडं थोडं तूप घालून घ्यायचं. तूप घालणं आवश्यक आहे, कारण थंडीच्या दिवसांमध्ये शरीरामध्ये तेलकट तुपकट वस्तू जायला पाहिजे. त्यामुळे आपली त्वचा जी आहे ती छान अशी चमकदार दिसते. नाही तर ती या थंडीच्या दिवसांमध्ये कोरडी पडते. म्हणून थंडीच्या दिवसांमध्ये बऱ्याचदा आपण तूप जास्त प्रमाणात खाल्लं पाहिजे. तर म्हणूनच आपण या ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये भरपूर तूप वापरलेलं आहे. तर हे सगळे जिन्नस भाजण्यासाठी मला जवळपास पाव किलो इतकं तूप वापरलं गेलं आहे, किंवा त्यापेक्षा जास्तही लागू शकतं. कारण कधी कधी आपण जर लाडू वळले नाही तर मग थोडासा तूप यामध्ये परत गरम करून थोडं तूप घातलं ना की ते लाडू पण वळले जातात आणि तुपाचं प्रमाण पण आपल्याला आपल्या या लाडूमध्ये व्यवस्थित होतं. तर हे बघा, याच पद्धतीने मी बेदाणे पण थोडेसेच बेदाणे घेतले आहे. तुम्ही यापेक्षा थोडे जास्त पण घेऊ शकता. मी इथे अर्धी वाटी बेदाणे घेतले किंवा किसमिस घेतले आणि ते पण थोड्याशा तुपामध्ये भाजून झाल्यानंतर थोडे थंड करून मिक्सरला बारीक करून घेतले. आता सगळ्यात शेवटी आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे. डिंकाचे लाडू आहे, पण डिंक माझ्याकडे सगळ्यात शेवटी आलेला आहे. तर डिंक आपण तळून घेऊ. डिंक तळताना आपल्याला भरपूर तूप लागणार आहे. बाकी सगळे जिन्नस भाजण्यासाठी आपण 1-1, 2-2 टेबलस्पून तूप घेतलं आणि थोड्या थोड्या तुपामध्ये हे सगळं भाजून घेतलं. पण डिंक तळण्यासाठी आपल्याला तुपाची जास्त गरज आहे, कारण हा जो डिंक आहे या तुपामध्ये चांगला फुलला पाहिजे, छान तळला गेला पाहिजे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता 3-4 टेबलस्पून तूप घेऊन मी थोडं थोडं डिंक यामध्ये तळून घेतलेलं आहे. तर मी इथे 100 ग्रॅम इतकं डिंक घेतलं. डिंकाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. डिंक थोडासा जास्तही घातला, कारण आपण डिंकाचे लाडू करतोय, तर डिंक थोडासा तुम्ही जास्तही घातला तरीही चालेल. आता इथे आपण अर्धा किलो खारीक पावडर घेतली ना, तर त्यासाठी तुम्ही 100 किंवा जास्तीत जास्त 200 ग्रॅम इतका डिंक तळून घेऊ शकता. तर आता हे बघा, हे सगळं डिंक मी तळून घेतलं, थंड करून घेतलं आणि याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. आता हे यामध्ये मिक्स करू आणि आता यामध्ये आपल्याला गूळ किंवा साखर घालायची आहे. तर शक्यतो जेव्हा आपण हे लाडू करतो तेव्हा साखर घालायची नाही. मग तुम्ही इथे गूळ वापरू शकता, किंवा जे नॅचरल स्वीटनस आहे, जसं खजूर किंवा खारीक वगैरे. आता खारीक तर आपण वापरलेलीच आहे, पण खजूर असेल, अंजीर असेल, हे जिन्नस घातले ना तर त्याला बाइंडिंग पण येतं आणि परत गूळ वगैरे पण घालण्याची गरज पडत नाही. पण आज आपण हे डिंकाचे लाडू गुळाचे करणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 कप गूळ चिरून घेतला. त्यामध्ये 1 कप पाणी घातलं आणि याला छान मिक्स करून घेतलेलं आहे. गुळाचा असा पाक वगैरे करायचा नाहीये, पण छान गूळ वितळलं पाहिजे आणि असं थोडंसं घट्टसर हे आपलं गुळाचं पाणी तयार झालं पाहिजे. तर इतपत हे झाल्यानंतर मी गॅस बंद केला, तुम्ही बघू शकता, आणि यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घातली. ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल. आणि हो, यामध्ये मी खसखस पण भाजून घातली आहे. तुम्ही बघितलं असाल, पण मी सांगायचं विसरले. तर मी यामध्ये 2-3 टेबलस्पून खसखस पण भाजून घातली. नाही घालायची असेल, नाही घातली तरी चालेल, काही हरकत नाही. त्यानंतर हे जे गूळ आहे किंवा गुळाचा जो पाक आपण तयार केलेला आहे तो यामध्ये घातला. मिक्स करू आणि याचे लाडू वळून घेऊ. तर तुम्ही बघितलात, अगदी सोपी रेसिपी आहे. सगळं फक्त भाजून घ्यायचं आहे. थोड्या थोड्या तुपामध्ये सगळं भाजून घ्यायचं, बारीक करायचं, भाजून घ्यायचं आणि मिक्स करायचं. प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीने कितीही घेऊ शकता. आता खारीक पावडर जर आपण अर्धा किलो घेतलेली आहे, तर त्याच्या प्रमाणात मी सगळे जे जिन्नस आहे, सगळे जे ड्रायफ्रुट्स आहे ते 1-1 वाटी घेतले आहे, किंवा 100 ग्राम पेक्षा कमीच म्हटलं तरी चालेल. 100 ग्राम घेतलं. आणि पिस्ता वगैरे जो आहे तो थोडासा महाग असतो, तर तुम्ही तो 50 ग्राम वगैरे पण घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण इथे अर्धी वाटी मेथी पण घेतलेली आहे. तर मेथीचं जे प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट आहे. मस्त हे लाडू तयार होतात. मेथीचे, डिंकाचे, ड्रायफ्रुट्सचे हे लाडू अप्रतिम होतात. अजिबात कडू लागत नाही. इथे जे मी स्टेप सांगितली आहे, भाजून घ्यायचं, बारीक करायचं आणि त्यानंतर दुधामध्ये याला छान भिजवून घ्यायचं 1 दिवसभर. अजिबात तुमचा लाडू कडू लागणार नाही. तर हे बघा, किती मस्त आपले हे लाडू तयार झालेले आहे. छान बाइंडिंग पण आलेली आहे, तुटत पण चांगला आहे, चावायला पण इझी आहे. आणि असे मस्त मेथीचे, ड्रायफ्रुट्सचे, डिंकाचे लाडू एकदा या हिवाळ्यामध्ये नक्की करून बघा.
सगळ्यांच्याच घरी करतात, पण या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा. इथे आपण बिया वगैरे पण ज्या वापरल्या आहे ना, सनफ्लॉवर सीड्स, तीळ वापरलेला आहे. त्याने पण या लाडवाची चव पण वाढते आणि तेवढेच अजून पौष्टिकही होतात. तर चला, आजची ही जी रेसिपी आहे ती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.